टोमॅटोचे रोपं तयार करण्याकरता एक 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागतो. 25 दिवसानंतर ती रोपं लावण्यास चांगल्या प्रकारचे उपलब्ध होतात. त्याच्यानंतर 1 फूट ते 1.25 फूट म्हणजे 1.25 फूट ते 1.5 फुटावरती याची साधारण लागवड सरीचं लांबणीचं अंतर म्हणजे 2 झाडांमधलं अंतर आणि रुंदी साधारण 4 फूट तरी कमीत कमी असावी. तर मित्रांनो, आज आपण पुरंदर तालुक्यातील बोबगाव या गावात आलेलो आहोत. तर आज आपण टोमॅटो शेतीची लागवड कशा पद्धतीने केली जाते याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी तानाजी कोंडीबा फडतरे, राहणार बोबगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर सर, किती वर्षापासून तुम्ही ही टोमॅटोची शेती करताय? सर, आमचं लहानपणापासून आमचं म्हणजे जन्म शेतीत झालेला आहे. हा पहिला विषय. व्यवसायानिमित्त आम्ही बाहेर काही दिवस मुंबई असेल, काही दिवस कोकण सिंधुदुर्ग असेल, त्या ठिकाणी व्यवसायानिमित्त बाहेर दिवस काढले. आई वडील थोडेसे वयाने वयस्कर झाल्यानंतर मग शेतात लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळं एक 8-10 वर्षापासून आम्ही शेतामध्ये आहे. त्याच्यानंतर टोमॅटो शेती ही वर्षातून 2-3 वेळा आम्ही घेतो. तो एक पहिला पिरियड आमचा जूनचा असतो. सेकंड फेजमध्ये आम्ही दिवाळीनंतर लागवड घेतो आणि थर्डमध्ये एप्रिल पहिल्या वीकमध्ये टोमॅटोची लागवड करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर या शेतीच्या अगोदर तुम्ही सिंधुदुर्गमध्ये व्यवसाय करायचा की जॉब करायचा? नाही, आम्ही व्यवसायच. आमचा उसाचा रस काढण्याचा व्यवसाय आहे. सिंधुदुर्गमध्ये तुमचा उसाचा रस काढण्याचा व्यवसाय आहे. एस टी स्टँड बांधा असेल, एस टी स्टँड सावंतवाडी असेल, कणकवली असेल, देवगड असेल, मालवण असेल, प्लस बॉम्बेमध्ये आमचे बऱ्याचशा प्रमाणात म्हणण्यापेक्षा गावातले 40-45% लोक मुंबईमध्ये ओनरशिप दुकानं असतील त्यात ते व्यवसाय करतात. मग सिंधुदुर्गवरून तुम्ही व्यवसायानंतर इथं जेव्हा आलात तर इथे येऊन केव्हापासून तुम्ही सुरुवात केली शेतीला? 7-8-10 वर्ष झाली. परंतु शेतीचा अनुभव हा लहानाचे मोठे आम्ही शेतातच झाल्यामुळे, कारण ते आमचे बाळकडू जे म्हणतात ते शेतीचं आम्हाला पहिल्यापासून आहे. त्यामुळे ते काय फार अवघड नाही, आमच्याकरता नाही आहे. व्यवसाय म्हणून बाहेर गेलो असलो तरी शेती ही आमची फर्स्ट प्रायोरिटी होती. त्यामुळे त्यात काय असं अवघड असं आम्हाला कधी वाटलेलं नाही. तर याच्यामध्ये टोमॅटो लागवडीपूर्व शकत तुम्ही कशा पद्धतीने करता? टोमॅटो लागवडीच्या अगोदर जमीन थोडीशी नांगरून ती चांगल्या प्रकारे तापली पाहिजे म्हणण्यापेक्षा त्याला 1-1.5 महिना ऊन वगैरे भेटलं पाहिजे साधारण. आणि एक डबल नांगरट केल्याच्या नंतर रोटावेटर मारून ते सकल करून घेऊन त्याच्यात योग्य प्रमाणात शेणखत टाकून 4x4 वरती बेड त्याचे पाडून घ्यायचे. बेड सिस्टीम म्हणजे ट्रॅक्टरला बेड एक सरी 4 फूट रुंदीची सरी पाडून घ्यायची. शक्यतो काही DAP वगैरे खतं असतील त्याचं बेसल डोस वापरून मल्चिंग वापरलं, ड्रीप इरिगेशन केलं तर टोमॅटोचं पीक चांगल्या प्रकारे येतं. आम्ही शक्यतो ड्रीप इरिगेशनवरतीच टोमॅटोची लागवड करतो. मल्चिंग आमचं कंपल्सरी असतं. त्याच्यामुळं जमिनीचा मॉइश्चर टिकून राहतो, मुळांची वाढही चांगल्या प्रकारे होते आणि दुसरी गोष्ट जे तण वगैरे येतं जमिनीत त्याचंही प्रमाण फार घटतं. त्याचा पीक प्रत्यक्ष फायदा पिकाला हा होतो. त्यामुळे कंपल्सरी आम्ही मल्चिंग हे वापरतो. ड्रीप इरिगेशन आणि मल्चिंग. ड्रीप इरिगेशनचा फायदा असा होतो, पाहिजे त्या प्रमाणात पाणी म्हणजे जास्त प्रमाणातही देता येत नाही आणि कमी प्रमाणात नाही, ते पाणी मेंटेन होऊन जातं. आणि वॉटर सोल्युबल जे काही पिकाच्या मागणीनुसार काही खतं लागतात ती खतं आपण त्याला ड्रीपच्या माध्यमातून देऊ शकतो. त्याच्यामुळे तो प्लॉट सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या सुस्थितीत राहतो. तर याच्यामध्ये टोमॅटोची जात तुम्ही कशा पद्धतीने निवडता? काय नामदारीची काही व्हरायटी आहेत, काय नैना, परत आता ही शेमिनाची आम्ही विरांग म्हणून व्हरायटी लावलेली आहे. ती थंडीसाठी बऱ्यापैकी चालते, चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देते. तिचा कालावधी थोडासा मोठा आहे परंतु उत्पन्नाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे आम्ही ती थंडीच्या हिशोबाने विरांग म्हणून शेमिनाची व्हरायटी चॉईस केलेली आहे आता सध्या. म्हणजे प्रत्येक ऋतूनंतर किंवा ऋतूनुसार त्या जाती आपल्याला चेंज कराव्या लागतात थोड्याशा. काही कंपनीच्या सल्ल्यानुसार किंवा काही जे जुने शेतकरी असतील किंवा ज्यांनी प्रत्यक्षात अनुभव घेतलेले त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी टू थोडासा विचार करून जाती घेत असतो. तर सर, याच्यामध्ये रोपांची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करता? जे आपल्याला लागवड करायची त्याचं बियाणं नर्सरीकडे उपलब्ध असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही पहिला प्रयत्न करतो. त्यांच्याकडे ते बियाणं उपलब्ध नसेल तर आम्ही होलसेलरकडनं
किंवा बियाणं विक्रेत्याकडनं ते उपलब्ध करून घेऊन नर्सरीकडे टाकायला देऊन त्याचे काय असेल ती त्यांना त्याचे जे उगवण करून ठराविक 21-25 दिवसाच्या स्टेजपर्यंत आणण्याकरता जो काय खर्च येतो तो आम्ही त्यांना देत असतो. ते आम्हाला रोपं डेव्हलप करून देतात. ते ओके. आपण सांगाल तेवढ्या प्रमाणात ते 4,000 असतील 5,000 असतील तेवढ्या पद्धतीने होऊन जातं. तर साधारणतः किती जागेमध्ये हे तुम्ही टोमॅटोची आता शेती केली? सध्या हे 20 गुंठ्यामध्ये लागवड आहे टोमॅटोची. ओके. आणि असं काही नसतं जागेचं. जेवढी कॅपॅसिटी असेल 1.5 एकर असेल, 2 एकर, एकर असेल, कोण 10 गुंठे लावतो, 15 गुंठे लावतो. ओके. जमिनीच्या आकारमानानुसार जमीन जेवढी शिल्लक असेल एखाद्या शेतकरी तेवढी तो त्याच्या पद्धतीने लावत असतो. असं काय त्याचा बेसिक एवढंच एरिया केला पाहिजे असं काय नाहीये. आमच्याकडे शेत उपलब्ध होतं. आम्ही 1/2 एकर लागवड केलेली आहे. याच्यामध्ये खतांचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलंय? अगोदर बोलल्याप्रमाणे आपण जे नांगरट वगैरे करतो, रोटावेटर मारण्याच्या अगोदर आम्ही शेणखत हे कंपल्सरी शेतीला वापरलेली सर्वात उत्तम पर्याय असतो. ओके. आम्ही शेणखत वगैरे घरची असतात. घरची शेणखत काय असतं त्यातनं उपलब्ध नाही तर बाहेरनं विकत घेऊन साधारण आता हे 1/2 एकराच्या प्लॉटला आम्ही 2 ट्रेलर म्हणजे 2 ट्रॅक्टर शेणखत घातलेले वापरलेले. आणि काही आमच्या एरियामध्ये कोंबडीचे शेड आहेत कोंबड्या डेव्हलप करण्याचे, तर त्यांचंही आम्हाला खत थोडंफार भेटतं. तेही आम्ही बेड बनवायच्या अगोदर बेडमध्ये टाकून मल्चिंग वगैरे करून घेतो. काही बेसल डोस वापरतो, DAP असेल, काही मायक्रोन्यूट्रन असतात, त्या सगळ्या गोष्टी वापरून बेड तयार करून घेतो. आणि ड्रीप केल्यानंतर पाणी सोडतो. आणि ठराविक अंतरावरती 1.25 फूट 1.5 फुटावरती आम्ही लागवड टोमॅटोची करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेणखत वापरता त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता पण टिकून राहते. हो, सेंद्रिय कार्ब जमिनीचा वाढतो. महत्वाचा विषय शेणखताशिवाय जमीन सजीव किंवा आपल्याला कसं एकदम शरीराला ताकद वगैरे पाहिजे तशी जमिनीला ताकद पाहिजे असेल तर तिला सेंद्रिय खतं फार आवश्यक गोष्ट आहे. आणि त्याच्याकरता शेणखत ही वापरलंच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी. DAP किंवा सुपल्यावरती जर संपूर्ण शेती करायला गेला तुम्ही, रासायनिक खतावरती शेती करायला गेला तर ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात रिझल्ट भेटणार नाहीये. ते एक टॉनिक म्हणून म्हणजे आजारी पडलेल्या पेशंटला आपण कधीतरी जाऊन सलाईन लावून आणणं आणि त्याला त्या बॅकअप देणं ती गोष्ट वेगळी आहे. पण कंपल्सरी सलाईनवरती तुम्ही माणूस जगू शकत नाही. तसंच जमिनीचं आहे. जमिनीला सुद्धा सजीव ठेवली पाहिजे. तिला सेंद्रिय कार्ब जमिनीचा हा वाढलाच पाहिजे. त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे पीक कसं येतंय काय होते त्याच्यापेक्षा ती जमीन सजीव ठेवणं फार महत्वाचं आहे. तर या टोमॅटो लागवडीमध्ये रोपांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते? टोमॅटोचे रोपं तयार करण्याकरता एक 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागतो. 25 दिवसानंतर ती रोपं लावण्यास चांगल्या प्रकारे